हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर चलो, मी पहिल्यांदा जे व्हिडिओ टाकणार आहे ते स्वराच्या मागच्या वर्षीचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे त्याचे. कारण मागच्या वर्षी माझं यूट्यूब चॅनल नव्हतं, त्यामुळं म्हटलं थोड्या मेमोरीज तुमच्याबरोबर शेअर करू. तर लास्ट इयर आम्ही तिचा छान असा 10वा बड्डे होता, तर आम्ही हॉटेललाच केला होता. छान माझ्या अशा मैत्रिणींना सांगून, तिचे सगळे क्लासमेट, तिची बेस्ट फ्रेंड यांना सगळ्यांना सांगून तिचा बड्डे आम्ही इकडे हॉटेलला केला होता. अदिराचा पहिला बड्डे आम्ही हॉलला केला होता खूप मोठ्याने, पण स्वराचा असा केलाच नव्हता. त्यामुळे माझी खूप इच्छा होती तिचा पण असा छान बड्डे सेलिब्रेट करावा, आणि तो आम्ही हॉटेलला सेलिब्रेट केला होता मागच्या वर्षी. लवली सिस्टर्स, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वरा, हॅपी बर्थडे टू यू. थँक यू. थँक यू. हॅपी बर्थडे. थँक यू अम्मा. डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. दाखव दीदीला काय दिलीस तू, आणून ठेवली होतीस ना छान छान दीदीला सरप्राईज. वाव, गोल्डन कॉइन दीदीसाठी. हा दे दीदीला एक, दे त्याच्यातला. हा हा ओके, दाखव ग. आदूकडून पहिलं गिफ्ट मिळालेलं आहे, गोल्डन कॉइन. तर केकची ऑर्डर येणार आहे उद्या. स्वराचा फेवरेट तिने चॉईस केलेला आहे केक. तर चला, आता केक अवेलेबल नाही तर आता छान चॉकलेट आणलं होतं मी. कॉइन तिला आवडतो, गोल्ड कॉइन. सो हॅपी बर्थडे. मला नको तुका. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर हाय फ्रेंड्स, तर उद्या आहे माझा बर्थडे आणि त्यासाठी आहे मी फ्रेंड्सना द्यायला आणलेले आणि हे पेन बघा, या चिक्की आहेत. चिक्कीच का द्यायचे आहेत? कारण की आमच्या स्कूलमध्ये सांगितले की सगळं हेल्थी पाहिजे आणि चॉकलेट्स म्हणजे ते खाल्ल्यावर आपल्याला पावर मिळत नाही आणि ह्याच्यामध्ये खूप इम्युनिटी, ग्लुकोज ते नसतात. म्हणून मॅम बोलले आम्हाला हे आणायचं आहे. सो मी आता हे माझ्या फ्रेंड्सना देणार आहे. आणखीन चिक्की, अजून काय काय? राजगिरा लाडू, ड्रायफ्रूटच्या बर्फ्या वगैरे चालतात ना. केक वगैरे नॉट अलाउड. नॉट अलाउड, ओनली हेल्दी फूड. आणखीन दुसरं गिफ्ट काय देणार आहेस? पेन. वाव. आहे आता 5th ला म्हणून पेन. आता तुम्हाला पेन्सिल नाही यूज करायची नाही. सो हे आहे तुझ्या क्लासमेट साठी पेन, आणखीन टीचरांसाठी. आणि छान असा आम्ही इकडे शेंगदाणा चिक्की आणलेली आहे. तर ती आता तिच्या उद्या सगळ्या फ्रेंडना, टीचरना देणार आहे. ती बघू शकताय. सगळ्याच स्कूलमध्ये असं चॉकलेट वगैरे सगळं देणं बंद केलं पाहिजे, केक वगैरे. आणि अशी छान हेल्दी फूड, शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू दिला पाहिजे. हे ज्या छान आता रूल चेंज केलेला आहे हा. पहिला आम्ही केक देत होतो, कप केक, चॉकलेट्स देत होतो, पण छान रूल चेंज केला आहे स्कूलने. सो चला, इकडे आणलेलं आहे शेंगदाणा चिक्की. आता चला डायरेक्ट आपण उद्या भेटू. उद्या स्वरा बर्थडे साठी कशी कशी तयार होती स्कूलला जायसाठी बघू. आणि उद्या संध्याकाळी बर्थडे पार्टी. कंटिन्यू रहा पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट आदू. स्वीट ड्रीम्स. बाय बाय. गुड नाईट. सी यू सून. तर सोमवारी रात्री मी आणि आदूने केले स्वराला विश, बरोबर रात्री 12 वाजता. आणि इकडे आता मंगळवार 15 तारीख. तर स्वरा चाललेले छान अशी रेडी होऊन स्कूलला. तर आज म्हटलं तिचा खालचा स्कूल व्हॅनचा वगैरे पण आपण इकडे व्हिडिओ घेऊ. तर छान रेडी झालेली आहे. तिला हा ड्रेस खूप आवडतो, त्यामुळे म्हणली मम्मा मी हाच घालते स्कूलला जाताना. आणि तिला तिच्या व्हॅनमधल्या फ्रेंडना पण मी खाऊ दिला होता. तर चलो, स्वरा गेलेली आहे स्कूलला. आणि इकडे सकाळ सकाळी छान अशी मम्मीनं अचानक मला सरप्राईज दिलेला आहे. कारण काही कॉल वगैरे झाला नव्हता. मम्मी अचानक आली आणि तिला माहितीही नव्हतं की स्वराचा बड्डे आहे. त्यामुळे चला खूपच छान वाटलं, एकदम मला मस्तच वाटलं की मम्मी आली. मम्मी पंढरपूरला गेली होती महिनाभर वारीसाठी, पायी वारीसाठी.
तर आपल्या लाडक्या नातींसाठी काय काय घेऊन आले, ब्रेसलेट, गळ्यातले हार, महत्त्वाचे म्हणजे पंढरपूरमधील विठ्ठलाचा प्रसाद घरी पोच झालेला आहे मला. लगेच इकडे आदू आपल्या आईला काय काय शॉपिंग केलं बड्डेचं दाखवत आहे. तर चला, छान असं डेकोरेशन झालेलं आहे मस्त बड्डे क्वीनसाठी. आता इकडे चेअर ठेवलेले आहे आणि थोडं फोटो काढून घेतले तिचे, काही मुलं वगैरे आली होती तेव्हा. तर चला, इकडे आलेले आहेत फ्रेंड, तिचे क्लासमेट आमच्या घराजवळ आहेत ते बोलवले होते आणि आमच्या अपार्टमेंटमधले तिचे फ्रेंड आले होते. इकडे आदू छान रेडी होऊन आईजवळ बसलेली आहे. तर मुलं आता यायला चालू झाली होती. तर थोडं म्हटलं स्वराला तुझं आता रेडी झालेस तर आधी फोटो वगैरे व्हिडिओज करून घेऊ. तर डेकोरेशन पण कसं झाले सांगू शकताय. आणि ह्या तिचे सोनाक्षी आणि प्रांजल ह्या पण 2 क्लासमधल्या फ्रेंड आल्या होत्या आणि बॉईज पण आले होते. तर हा बड्डेचं डेकोरेशन बघू शकताय केलेलं आहे मी. तर चला, इकडे आता छान मुलांनी हॉल झालेला आहे फुल. आणि आता म्हटलं थोडं आता आधी केक कटिंगच्या आधी छान तुमचं व्हिडिओ बनवू, यूट्यूबला टाकायला आहे. कारण ह्यांना सगळ्यांना माहिती आहे, स्वरानं सांगितलं आहे की मम्माचं चॅनेल आहे, त्यामुळे मस्त छान छान सगळे इकडे पोस्ट देत आहेत. हे आहेत सगळे क्लासमेट आणि आमची सिया पण आहे याच्यामध्ये. तर चला, आधी आता म्हटलं ओवाळून घेऊ स्वराला. तर आदू काय दिदीजवळून हलतच नव्हती, कारण आधी म्हणतच होती ती माझाच बड्डे आहे वगैरे, पण नंतर सांगितल्यानंतर थोडी साईडला झाली. तर चलो, आता इकडे चांगला असं ओवाळून घेते आणि दोघींचा ड्रेसचा कलर कसा वाटला हे सांगा. तर चला, छान फोटो इकडे शूट चालूच आहे. इकडे माझी मोठी दिदी पण आली होती. ती म्हणजे तिला मी कॉल केला होता वगैरे म्हणून, तिचं काय नक्की नव्हतं, पण ती पण आली त्यामुळे खूप छान वाटलं मला. तर चलो, ही माझी मधली बहीण, ती पण इथे कोल्हापूरमध्ये राहते, त्यामुळे ती नेहमी असते स्वराच्या बड्डेला. तर इकडे आमचा हा लाडोबा बघू शकताय, दिदीला कसा ढक्कलतोय, जरा आगावच झाला आता सध्या, दिदीला नको म्हणतोय जवळ येऊ. तर आमचा लड्डू हा. तर चलो, इकडे मम्मी पण ओवाळून घेत आहे स्वराला. तर मम्मी आल्यामुळे मला खूपच छान वाटलं. तर चलो, सिया पण ओवाळून घेत आहे. आदू खूप त्रास देत होती, आदूला कधी केक कट करायचं असं तिचं चालू होतं. तर आता हे सगळे चिल्ड्रन्स पार्टी इकडे बघू शकताय, सगळे हे क्लासमेट आहेत, तिच्या क्लासमधले बॉईज. आणि आमच्या अपार्टमेंटमध्ये पण भरपूर मुलं आहेत, एकदम 20 मुलं असतील, 20 पेक्षा पण जास्तच मुलं असतील. खूप असं घर सगळं मुलांनी भरलं होतं, दंगा मस्ती भरपूर चालू होता. गाणी पण आम्ही खूप मोठ्याने लावली होती, पण याच्यामध्ये सगळं म्यूट केलेलं आहे. तर चलो, इकडे झालेलं आहे केक कटिंग. आता इकडे स्वराला केक भरवते. अशी बड्डेला भरपूर मुलं असतील तर खूपच छान वाटतं. तर छान झालेलं आहे. ह्या तिघांचं झालेलं आहे मॅचिंग. इकडे ह्यावेळेला मी थोडंसं मॅचिंग केलेलं नाही आहे. तर चलो, आता इकडे गिफ्ट सगळे देत आहेत भरपूर. आणि स्वराला तर ते बड्डे बॉम्ब्स का काहीतरी असतं ते देतात, ते भरपूर. 11 आता बड्डे म्हणलं तर 11 तिला मुलांनी जोरातच इथं पाठीमध्ये फटके दिलेले आहेत. तर आता हे ती BTSची भरपूर हे आहे, त्यामुळे तिकडे तिला ते BTSच काहीतरी करत आहेत ते. तर ती सोनाक्षी म्हणून तिची फ्रेंड आहे, तिने तितकं छान गिफ्ट आणलं होतं, खूपच छान. तर चला, इकडे आता गिफ्ट वगैरे कार्यक्रम चालू आहे. आणि BTSचं काहीतरी ते थंब करूनच ते स्वराला काहीतरी देत आहेत गिफ्ट. तर सगळ्यांनी मिळून 10 रुपयाचा कॉइन दिलेला आहे. खूप मज्जा मस्ती दंगा, असे खूप छान फ्रेंड स्वराचे बघून मला पण खूप छान वाटलं. तर चला, इकडे ते हे बघू शकताय, ते बड्डे बॉम्ब 11 बड्डे. स्वराची पाठ अक्षरशः ठोपटूनच काढलेली आहे त्यांनी जोरातच, बास बास म्हणत होती, जोरात बसलेला आहे. तर इकडे आमची सिया. सगळ्यांना म्हटलं कॅमेरा आले की पहिला हाय करायचं, तुम्ही सगळे ब्लॉगमध्ये दिसणार आहात, त्यामुळे इकडे चांगल्याशा पोज वगैरे देऊन चालू आहे. लड्डू दंगा बघून खूप शांतच झाला होता, पहिल्यांदाच त्याने एवढा दंगा बघितला असेल मुलांचा. तर हे आहेत साही, विहान, दिग्विजय, ही आहे प्रांजल, ह्या फ्रेंड आहेत स्वराच्या. त्यानंतर सोनाक्षी, ह्या सगळ्या फ्रेंड आहेत. तर चला, सोनाक्षीने खूप छान गिफ्ट आणलं होतं स्वरासाठी. तर ती म्हणली नाही स्वरा तू आताच ओपन करायचं. स्वराला म्हटलं नको आता ओपन करून, खूप गोंधळ होतो, पण नाही म्हटली सोनाक्षी. तर तिनं काहीतरी स्पेशल बनवून आणलं होतं आणि तिनं हे सगळं बनवलं होतं, खूप स्वतःच्या हाताने मेन म्हणजे बनवलं होतं. खूपच क्रिएटिव्हिटी आणि ॲक्टिव्हिटी खूप छान, म्हणजे मला खूपच छान वाटलं हिचं गिफ्ट सोनाक्षीचं.
कारण सगळं तिनं स्वतःच्या हाताने बनवलं होतं स्वरासाठी, 1 नंबर. तर चला म्हटलं दंगा पण चला तसं खाऊ पण खाऊन घ्या. तर हे बघू शकता सोनाक्षीने किती छान छान काय काय बनवलेलं आहे. तर ह्यांचं दंगा चालू होता खूप, गिफ्ट ओपनिंग वगैरे. छानच सोनाक्षीने गिफ्ट आणलं होतं. तर पहिला खायला बसा म्हटलं. तर इकडे स्वरा पण त्यांच्यासोबत बसलेली आहे खायला. तर खाण्यासाठी आम्ही मुलांना वेपर्स, केक, समोसे वगैरे असं दिलं होतं. तर आता हे गिफ्ट दुसरं ओपन करत आहे. हे मला खूप छान वाटलं, म्हणजे ह्यांनी कळू पण दिलं नाही असं, म्हणजे माझ्याकडून फोटो वगैरे मागून घेतला दुसऱ्या मुलग्याने आणि आणलं दुसऱ्यानेच. तर मी पण सरप्राईजच झाले. एकानं कॉल केला काकी फोटो पाठवा, दुसऱ्याने अशी छान फ्रेम बनवून आणली. तर हा पृथ्वीराज, तरी खूप छान असा स्वराचा फोटो आणि फ्रेम करून आणलेले आहे. सगळा गोंधळ संपल्यानंतर सगळी मुलं गेल्यानंतर आमचं काय झालं होतं, खूपच गोंधळ झाला होता. मग घरी अजून एक एक्स्ट्रा केक आणून ठेवलाच होता मी, त्यामुळे तो छानपैकी असं व्हिडिओसाठी आम्ही कट केला आणि अशी 11 नंबरची त्याच्यावरती कॅन्डल लावून छान निवांतमध्ये परत दुसऱ्यांदा केक कट केलेला आहे. कारण मुलांच्या गोंधळामध्ये काही सुचत नव्हतं. दंगा छोटी मोठी भरपूर असे मुलं होते. तर फोटो पण मुलं सगळे गेल्यानंतर काढून घेतले छान छान पोजमध्ये. तर चला फोटो भरपूर असे काढलेले आहेत. आणि इकडे आता मस्त इकडे थोडा डान्स करून घेऊ म्हणलं. जे सध्या गाणं खूप गाजते त्याच्यावरती तुम्हाला डान्सवरून समजलं असेल तुम्हाला कोणतं सॉन्ग आहे ते. तर चला, तर ह्या वर्षीचा बड्डे अशा प्रकारे स्वराचा सेलिब्रेट केलेला आहे, फॅमिलीसोबत, चिल्ड्रन पार्टीसोबत, फ्रेंड्ससोबत. तर चलो मस्त एन्जॉय झालेला आहे फुल. तर माझ्या बहिणी, मम्मी वगैरे आल्यानंतर खूपच छान वाटलं मला आणि स्वराचे एवढे सगळे फ्रेंड्स, क्लोज फ्रेंड बघून. तर खूप छान छान एन्जॉय झाल्यानंतर डान्स इकडे चालू आहे. आता जेवणामध्ये आम्ही इकडे बनवली होती बिर्याणी संध्याकाळी. त्या दिवशी स्वराला बिर्याणी आवडते म्हणून बिर्याणी बनवली होती. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.